पहिल्याच पावसानं मुंबई पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणलाय. इतके हजारो कोटी खर्च करून मुंबई शहराची निगा राखली जाते, सुरक्षित ठेवली जाते. हजारो कोटी खर्च झाले पण काम काही दिसत नाही. पहिल्याच पावसात मुंबई तुंबण्याची फक्त 5च कारणं आहेत, ती पाहूयात. 1. नालेसफाईचा खेळखंडोबा. हे कारण तर सगळ्यांना माहितीच आहे. हजारो कोटी नालेसफाईवर खर्च झाले पण नालेसफाई कुठे आहे? पैशांची मात्र सफाई झाली. 2. कचऱ्याचं नियोजन शून्य काम. मुंबईतील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी यासाठीही हजारो रुपये खर्च होतात, पण कचऱ्याची विल्हेवाट कुठे लावली आहे? पैशांची मात्र योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावली आहे. 3. मुंबईला ठिकठिकाणी खोदून ठेवलंय. रस्ते, मेट्रो, भुयारी मेट्रो, नाले, गटारे, मोबाईल आणि इतर तारा टाकण्यासाठी आपल्या सुंदर मुंबईला अनेक ठिकाणी खोदून ठेवलंय, पण काम काय पूर्ण होत नाही. सगळा पैसा खड्ड्यात चाललाय. 4. कामचोर सरकारी अधिकारी. सरकारी अधिकारी किती कामसू असतात. जनतेची कामं म्हणजे आपल्या घरातील काम आहे असं समजून कसं काम करतात. लंच ब्रेकमध्ये सुद्धा जेवणावरून उठून कसं जनतेचं काम करत असतात ह्याचा अनुभव सगळ्यांनाच आला असेल. अशा कामसू सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात मुंबई दिल्यावर आणखी काय अपेक्षा ठेवणार? 5. नगरसेवक नाही. जनतेचा प्रतिनिधी गेली 4 वर्ष मुंबईमध्ये नाही आहे, त्यामुळं आधीच कामसू असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांचं आणखी फावलंय. हे पावसा, तुझं धन्यवाद. पहिल्याच दणक्यात तू मुंबई कुणाच्या हातात आहे आणि त्याने कशी मुंबईची माती केली आहे, कशी मुंबईची वाट लावली आहे हे जगासमोर आणलंच. त्याबद्दल ही भ्रष्ट यंत्रणा पूर्णपणे बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी, मुंबईकरांनी आधी बदलण्याची गरज आहे. पैसे घेऊन मत देणं आधी बंद करा, तरच तुम्हाला नैतिक अधिकार असेल काहीतरी बोलण्याचा आणि तरच काहीतरी होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.